जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाई उद्यापासून म्हणजे बुधवारपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर 489 कोटी वाटप सुरू झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी पीक विमा मंजूर. 2022, 23 व 24 तिन्ही वर्षाचा पीक विमा मिळणार. पहा पात्र जिल्हे शेतकऱ्यांची यादी. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून वाटपाच्या कृषी मंत्र्याच्या सूचना. कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा वाटप होणार, नेमके कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार, नेमके कोणत्या बँकेत पैसे जमा होणार जाणून घेऊया. चला तर मग आता राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 मधील पीक विम्याचे वाटप सुरू आहे. विदर्भातील 9 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयाची भरपाई मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मंजूर झालेली आहे, तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे. पहा मित्रांनो, आता बघूया जिल्हे. बुलढाणा स्थानिक नैसर्गिक आपत्ती 144 कोटी 21 लाख, पीक कापणी प्रयोग 2 लाख, एकूण भरपाई 144 कोटी. अमरावती स्थानिक नैसर्गिक आपत्ती 50 कोटी 9 लाख, काढणी पश्चात भरपाई 10 कोटी 51 लाख, पीक कापणी प्रयोग 19 लाख, एकूण भरपाई 60 कोटी 80 लाख रुपये. त्यानंतर अकोला स्थानिक नैसर्गिक आपत्ती 66 कोटी 64 लाख, वाशिममध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती 10 कोटी 74 लाख. नंतरचा जिल्हा यवतमाळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती 6 कोटी 68 लाख, काढणी पश्चात भरपाई 22 कोटी 95 लाख, एकूण भरपाई 29 कोटी 81 लाख रुपये. त्यानंतर वर्धा स्थानिक नैसर्गिक आपत्ती 115 कोटी 18 लाख, काढणी पश्चात भरपाई 71 लाख, एकूण भरपाई 115 कोटी 90 लाख. बघा मित्रांनो, अशा प्रकारे 9 जिल्हे हे दिलेले आहेत. त्यानंतर नागपूर स्थानिक नैसर्गिक आपत्ती 55 कोटी 94 लाख, पीक कापणी प्रयोग 11 लाख, एकूण भरपाई 56 कोटी 5 लाख. नंतर गडचिरोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती 2 कोटी 98 लाख, काढणी पश्चात भरपाई 2 कोटी 40 लाख, एकूण भरपाई 5 कोटी 38 लाख. त्यानंतर मित्रांनो बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही 9 जिल्ह्यांमध्ये विदर्भातील भरपाई हे आज बुधवारपासून वाटपाला सुरुवात होणार आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला याचे पैसे आलेले नसतील तर 1, 2, 3 दिवसात तुम्हाला हे नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील. तर मित्रांनो, सर्व नॅशनलाइज बँक, HDFC, सेंट्रल बँक, इंडिया बँक, महाराष्ट्र बँक, मध्यवर्ती बँक अशा जेवढ्या कोणत्याही नॅशनलाइज बँका आहेत त्यामध्ये आजपासून म्हणजे बुधवारपासून हा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. तरी मित्रांनो, तुम्ही स्टेटस एकदा चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही. तर मित्रांनो, तुमच्याही जिल्ह्यात पीक विमा वाटप हे सुरू होणार आहे. तर लवकरच सर्व शेतकरी मित्रांना टप्प्याटप्प्याने सर्व पीक विमा हा भेटणार आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओची माहिती योग्य वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आणि बेल आयकॉनचे बटनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर त्याची नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहायला मिळेल. तरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.